आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। ज्या मंत्र्यांना जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। त्यांच्या खात्यांचं नेहमी वाटप होतो, राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केलं जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे नेमले जातात। मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते। आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही। कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता। आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे, त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला, पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं, उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। आमचे माईकच सुरू नसतात, अर्ध्या वेळी आपण पाहिलं असेल आम्ही जेव्हा हरकत घेतो, पॉईंट ऑफ प्रोसिजर विचारतो, ते होत नाही। आमचं ऑफिस अजून दिलेलं नाही आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की हुकुमशाही चाललेली आहे आणि नुसतं आम्हाला सगळंच माहिती आहे आणि आम्हीच सगळं चालू शकतो, ह्या थाटात सगळं चाललंय। पण हे सगळं होत असताना मी परत एकदा विचारतो, जर मुख्यमंत्री स्वतः उत्तर देऊ शकतात एवढा सगळा कारभार सांभाळून, म्हणजे कारभार काही चांगला नाही सांभाळतात पण तरी पण सांभाळत असतील जे काही, तर मग उपमुख्यमंत्री का घाबरतात तिथे बसायला? तुम्ही प्रश्न विचारता, अरे मी होतो तेव्हा तिथे संतुलन बिघडलं असं ते म्हणतात। मला वाटतं जेव्हा पळाले होते ना ते ठीक आहे, त्यांना टाचणी केली होती, जाऊ देते ना, स्वतः उत्तर देत नाही। ऐका गिरीश समोर या, म्हणजे कॅमेरा वकील, पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ मिंदे समोर बसल्यानंतरच मी सांगितलं की तुम्हाला उत्तर देता येत नाही, तुम्ही घाबरता उत्तर द्यायला। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जर उत्तर द्यायची हिंमत असेल त्यांच्यात तर चला पूर्ण एक दिवस ठेवा, सगळ्या त्यांच्या खात्यांची आम्ही प्रश्न विचारतो, त्यांना उत्तर देऊ द्या। पण एक अजून एक आहे एकनाथ मिंदेंना वाटतं त्यांना उत्तर द्यायचे, ते ज्या पक्षाचे गुलाम आहेत ना भाजप, त्यांनाच उत्तर देत असतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना उत्तर द्यायचे नसते। मराठी उद्या मग शिवसेना शिंदे गट नाही, मिंदे गटच आहे, चोरांचा गटाला शिवसेनेचं नाव दिलं। ते आज मला वाटतं त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांना फोन करावा, उज्जैनचा जो जमीन घोटाळा झालेला आहे तिथे त्यांना मोठी जागा मिळू शकेल, कारण हे घोटाळेबाज तशीच जागा शोधतील। आपण काल बघितलं असाल, अनेक चॅनल्सनी हे दाखवलं आणि आज देखील सगळ्या सोशल मीडियावर आहे की जे हे पैशाला विकले गेलेले खासदार होते, विकाऊ खासदार होते, जे 6 जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आले, मग एकनाथ मिंदेंनी पैसे टाकले, नाचायला लागले आणि तिथे उडी मारत गेले, हे असे जे 6 विकाऊ लोक होते, ह्या 6 विकाऊ लोकांनी स्वतःचा निधीचा जो काही खर्च करायचा असतो किंवा मागणी पण करायची असते, फंड रिझर्व्ह करायला लागतो, हा फंड रिझर्व्ह पण केला नव्हता। म्हणजे निधी मिळाले, कोणाला 14 कोटी पण खर्च झालाय 25 लाख, कोणाला मिळाले 18 कोटी पण झालाय 1.5 कोटी खर्च। हे सगळे खोटारडेपणा त्यांचा हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे। तो निधी जो मागत होते तो वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी मागत नव्हते। मला वाटतं माफी आम्ही जनतेची मागत आहोत, कारण ह्या नालायक लोकांना आम्ही तिकीटं दिली आणि ह्या विकाऊ लोकांना आम्ही तिकीटं दिली। हे जिंकून आले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चेहऱ्यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि भाजपच्या विरोधात। मी अजूनही त्यांना आज पण चॅलेंज देतोय, जो काही त्यांना निधी
मिंदेंकडून मिळाला असेल त्यांनी तो सगळ्या निधीचा वापर करावा आणि भाजपच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निवडणूक तिथूनच लढवून दाखवावी प्रत्येक 6च्या 6 जणांनी. चला चला आत्ता राजीनामा द्या, आपण लढूया, ताबडतोब द्या राजीनामा. किसने? कौन कौन? कहाँ कहाँ? सावली में कहा उन्होंने? वो डांस बार पता है ना आपको? आपने एक से जो है बहिष्कार किया है, इसके पीछे कारण क्या है? बहिष्कार का कारण यही है, आज हमने जो वॉकआउट किया है इसीलिए किया है क्योंकि हर अधिवेशन देखे तो 2022 से जब से सरकार को इन्होंने गिराया है, गद्दारों ने गिराया, तो हर अधिवेशन में फेकनाथ मिंदे खुद की जिम्मेदारी को टालते हैं. जो भी सवाल आते हैं, जो हम सवाल पूछते हैं क्वेश्चन आवर में, ये सारे सवाल जनता के हैं, ये महाराष्ट्र के सवाल है और उनका जवाब अपेक्षित है. लेकिन हर एक अधिवेशन में आप देखें, हर एक सेशन में देखें, हर एक सत्र में देखें, तो ये किसी ना किसी को अधिवेशन मंत्री बना दे गए कि आज ये जवाब देंगे, आज वो जवाब देंगे. तो आपने क्यों रखा है वो डिपार्टमेंट भाई? वो डिपार्टमेंट भी दे दो ना आप उनको परमानेंटली. लेकिन पैसा निकालने के लिए, घोटाला करने के लिए, भ्रष्टाचार करने के लिए खुद के पास डिपार्टमेंट रखते हो और जब जवाब देने का समय आता है उस वक्त आप भाग जाते हो. अगर आपको जवाब देना आता नहीं है तो क्यों बनते उसके मंत्री? अगर आज की स्थिति में देखें तो मुख्यमंत्री महोदय स्वयं खुद के जो डिपार्टमेंट से उनका जवाब देते हैं. अगर सीएम साहब दे सकते हैं तो आप क्यों नहीं दे सकते? क्या कमी है आप में कि आप दे नहीं सकते? कॉन्फिडेंस की कमी हो तो मैं समझ सकता हूँ. भाजपची गुलामी करणारे लोक वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कधी विचार पुढे नेऊ नाही शकत. असले लोक जे सुरतला पळाले होते, गुवाहाटीला पळाले होते आणि काल ते किरण पावसकर काय बोलले बघा तुम्ही, त्यांना बरोबर उत्तर शिवसैनिक कुठे ना कुठेतरी चांगलंच उत्तर देईल मला खात्री आहे. स्वतःला बोलले का? स्वतःला बोलले. स्पष्ट बंदूक दिखाने तक आ गई है, गोला बारूद बंदूक तक की बात की जा रही है. कौन कर रहा है? जो बागी हुए वो कह रहे हैं कि बंदूक दिखाएंगे, गोला बारूद. यही तो भाजपा की भाषा है. लेकिन आज भाजपा भी जवाब दे कि जो उज्जैन में घोटाला हुआ है, जो आज आपने देखा होगा सारे पेपर्स में आया है, आपके भी न्यूज चैनल्स पे चल रहा है, तो क्या यही भाजपा हमें हिंदुत्व सिखाती है? जिस भाजपा के लोग राम मंदिर में घोटाला करते हैं, राम लल्ला के जो आप देखिए पादुका चुराया, नेकलेस चुराया, जिस राम लल्ला के मंदिर में अगर ये भ्रष्टाचार कर सकते हैं और उज्जैन में महाकाल के उधर जमीनें खुद के नाम पे सीएम कर सकते हैं, तो ये भाजपा हमें हिंदुत्व की सर्टिफिकेट देंगे? तो सभागृहात नव्हतो मी, मगाशी ते चर्चा चालू होती ती. मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं. आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता, तो आतापर्यंत कधी विजयभाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते, त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे काय आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे
बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचं वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव नाना भाऊ ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले काय, पोराटोरांच्या नादाला लागतात तुम्ही. असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे. प्रत्येक याला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत, नाना भाऊ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. 15,000 रुपये नुकसान भरपाई. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये NDRFच्या निकषाने पैसे देत होते. आम्ही NDRFच्या दुप्पट केलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं. अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही. 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. जागा तुमची, तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे. आता ही एकदम अशी होत चालली आहे. अगदी इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो. अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा. अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? अध्यक्ष महोदय जे नियमाने हे सभागृह चालतं, हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही सगळे काय सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात, तुम्ही होते ना जयंतराव? 19 ते 22 काय परिस्थिती होती? उत्तर द्यायला कोण सांगायचं? अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक? सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते. समजून सांगा जयंतराव. समझ के लेने दो, नहीं तो पूरे. पाटील साहेब, अरे नाही आहेत ना. जरा समजून सांगा शेजारी. समजून सांगा, समजून सांगा. ठीक आहे.